नमस्कार मित्रांनो, सूर्यास्तानंतर पिंपळपारावर जाऊ नये म्हणतात. काय आहे मुंजाचे रहस्य जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भूताकीतांच्या गोष्टींनी पिंपळपाराला नाहक बदनाम करून ठेवले आहे. वास्तविक प्रत्येकाने कधी ना कधी पिंपळाचे जाळीदार पान आपल्या वहीच्या पानांमध्ये जपून ठेवलेले असते. पिंपळाच्या सळसळत्या पानांचा उत्साह अनुभवलेला असतो. पानगळतीचा आणि नवपल्लवीचा सोहळा पाहिलेला असतो. तो इतका नवोन्मेष शालीन आहे की भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर जागा मिळेल तिथे वाढतो. त्याचे आयुष्यही खूप असते, म्हणून त्याला अक्षवृक्ष म्हणतात. पिंपळाच्या झाडापासून लाख बनवली जाते. याच्या औषधाने व्रण बरे होतात. पोटाच्या विकारांवर पिंपळाची फळे औषध म्हणून वापरतात. पिंपळाच्या सालींचा काढा देखील करतात. एखाद्या पुराण पुरुषासमान भासणाऱ्या या विशाल वृक्षाच्या खाली बसून गौतम बुद्धांनी बोधगया येथे ज्ञानप्राप्ती करून घेतली होती. तेव्हापासून त्याला बोधिवृक्ष असेही म्हणतात. कवी दासू वर्णन करतात. जगण्यामधल्या अर्थासंगे बहकून गेले अक्षररान, वाऱ्यावरती थिरकत आले झाडावरून पिंपळपान. ब्रह्मांड पुराणात तर वर्णन केले आहे की पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू तर टोकाला महादेव वास करतात. म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या देखील या वृक्षाला अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच पिंपळाचे खोड सरपणासाठी वापरत नाहीत. श्रावणी शनिवारी पिंपळाच्या खाली असलेल्या हनुमंतांची विशेष पूजा केली जाते. पिंपळपारावर शिवलिंग असल्यास जलाभिषेक केला जातो. एवढे सगळे ऐकल्यानंतर आपल्याला प्रश्न पडेल की हा बहुगुणी पिंपळ भयकथांचा भाग कसा झाला. तर त्याचे शास्त्रीय कारण असे की सगळे वृक्ष दिवसा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने झाडासाठी पोषक अन्न तयार करतात आणि मोबदल्यात प्राणवायू सोडतात. मात्र रात्री सूर्यकिरणांच्या अभावी त्यांच्या कार्यात अडथळा येतो आणि त्यांच्या वाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. तो वायू मानवी शरीरास अपायकारक असतो. म्हणून रात्रीच्या वेळी झाडांजवळ जाऊ नये अशी घरच्या मोठ्यांकडून वारंवार सूचना मिळते. हा नियम सर्व झाडांना लागू होत असला तरी पिंपळाच्या झाडावरच संक्रांत का, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. बरोबर ना? तर त्याचे उत्तर असे की दिवसा चैतन्यमयी वाटणारा पिंपळ रात्रीच्या अंधारात अजस्त्र राक्षसासारखा भासतो. त्याच्या पानांची सळसळ होत असताना ती एकावर एक आपटून पावलांचा आवाज येतो. आधीच सशासारखे आपले भितरे मन अशा आवाजाने आणखी दडपले जाऊ नये म्हणून आपल्या आजी आजोबांनी पिंपळपारावर मुंजाला आणून बसवले. मुंजा म्हणजे तरी काय, तर रिकामटेकडी माणसं जी हमखास गावाच्या पारावर काथ्याकूट करत बसलेली असतात. अशा लोकांचा संग टाळा, असाही एक त्याचा अर्थ घेता येईल. लहान मुलांना एखादी गोष्ट सांगितली की ते ऐकत नाहीत. त्यांना भीती घातली जाते तरच ते ऐकतात. मुलांच्या मनात भीती बसावी हा त्यामागे हेतू नसून त्यांच्याप्रती काळजी हीच मुख्य भावना असते. तसेच काहीसे पिंपळपानाबद्दल झाले. मात्र बिचारे पिंपळपान लेखकांच्या तावडीत सापडले आणि त्याच्या पारावर अनेक भयकथांनी जन्म घेतला. त्यातून ते गैरसमजाच्या भोवऱ्यात अडकले. मात्र आता तुम्हाला पिंपळपाराची भीती बाळगायचे काहीच कारण नाही. बरोबर ना? आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.